श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण 12वा श्लोक पाहतो आहोत। मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी। समर्थ म्हणतायत, हे मना, तू मनामध्ये दुःख अजिबात आणू नकोस आणि शोक चिंता करू नकोस। आता हे का सांगतायत समर्थ? कारण त्यांना हे पक्क माहिती आहे की आपण नेहमी दुःखाचीच चर्चा करतो, आपण नेहमी आजारपणाबद्दलच बोलतो, आपण नेहमी घडलेल्या वाईट घटनांबद्दलच बोलतो। बघा, 4 माणसं एकत्र आली की त्यांचा बोलण्याचा विषय हाच असतो की याचं काय झालं, त्याचं काय झालं, याला काय त्रास आहे, त्याला काय त्रास आहे, याचं आजारपण कसं, त्याचं आजारपण कसं, हा कोणत्या दवाखान्यात गेला, औषधे कुठली घेतली। म्हणजे आपण एकतर झालेल्या गोष्टी उगाळत बसतो, ज्या होऊन गेलेल्या आहेत आणि ज्याचा आजच्या वर्तमान काळाशी काहीही संबंध नाही, ते होऊन गेलेलं आहे। आणि आज आपण कितीही त्यावर बोललो किंवा चर्चा केली तरी जे घडून गेलेलं आहे, जसं घडून गेलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला यत्किंचितही बदल करणं शक्य नाही, होऊन गेलं। मग आता त्याच्याबद्दल चर्चा करण्यात आणि पश्चात्ताप करण्यात काय अर्थ आहे? हा एक भाग झाला। दुसरा एक भाग असा असतो की उद्या माझं कसं होईल, नाही का, उद्याचं काय, ही एक काळजी माणसाला लागलेली असते। अहो, इथं प्रत्यक्षात आपण उद्या आहोत की नाही हाच महत्त्वाचा प्रश्न, नाही का। महाभारतामध्ये एक कथा आहे, धर्म, भीम, अर्जुन हे सगळे बसलेले असतात। एक याचक येतो, संध्याकाळच्या वेळेला येतो आणि तो धर्मराजाकडे दान मागतो। धर्मराजा त्याला काय सांगतो की हे पहा, आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळनंतर आम्ही कुणाला काही देत नाही, त्यामुळे तू उद्या सकाळी ये आणि मग काय हवं ते माग, त्यावेळेला मी तुला देईन। यावर भीम ताबडतोब अभिनंदन करतो आपल्या मोठ्या भावाचं। वा वा, हे धर्मराज, तुमचं अभिनंदन करतोय मी। का रे बाबा, कशाबद्दल अभिनंदन? मला याचा आनंद वाटतोय की तुम्हाला इतकी खात्री आहे की उद्या तुम्हीही असणार आहात आणि तोही असणार आहे, आणि उद्याची खात्री तुम्ही देताय, याबद्दल तुमचं अभिनंदन। म्हणजे सांगायची गोष्ट अशी की आपण जिवंत आहोत की नाही याचीच जर खात्री नाही तर उद्या आम्ही अमुक एक करू अशी स्वप्न बघण्यात किंवा नको त्या गोष्टींचा उहापोह करण्यात किंवा अमक्या गोष्टींचं कसं होईल याची काळजी करण्यात काहीच अर्थ नाही। आणि म्हणून इथे रामदास स्वामी सुरुवातीच्या पहिल्या 2 ओळीमध्ये आपल्याला स्पष्ट सांगतायत की मना मानसी दुःख आणू नको रे। आता जे झालं गेलं, होऊन गेलं, त्याचं दुःख करू नकोस आणि हातपाय गाळून बसू नकोस। त्यामुळं काय होतं की आज जो प्रयत्न तुझ्या हातून व्हायला हवा आहे तो होत नाही, आणि आपण भूतकाळी घडलेल्या घटनांबद्दल, भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांबद्दल इतकी काळजी करत बसतो, इतकं दुःख करत बसतो, इतकं शोक करत बसतो, पश्चात्ताप करत बसतो
आणि उद्या भविष्याबद्दल काळजी करत बसतो. त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपला आजचा वर्तमान काळसुद्धा आपण हरवून बसतो. तर रामदास स्वामी काय म्हणत आहेत की या दोनही गोष्टी करण्याची आवश्यकता नाही, तर तू आत्ता सध्या तुझ्या वर्तमान काळावर जोर दे. आत्ता या क्षणी मला काय करता येईल त्याच्याकडं तू लक्ष दे. आणि आत्ता जर उत्तमातलं उत्तम आणि चांगलं कर्म करशील तर नक्कीच तुझा उद्याचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल किंवा चांगला असेल. आता आणखीन एका वेगळ्या दृष्टीने आपण विचार करू की आज जे काही आपल्या वाट्याला हे सुख किंवा दुःख आलेलं आहे ते पूर्वी घडलेल्या आपल्याच कर्माचं फळ म्हणून किंवा मागच्या काही जन्मांच्या कर्माचं फळ म्हणून किंवा आपलं एकत्रित झालेलं प्रारब्ध म्हणून, संचित म्हणून किंवा पाप पुण्याचा हिशोब म्हणून आज आपल्या वाट्याला ही परिस्थिती किंवा हे जगणं आलेलं आहे. मग आता जे होऊन गेलं किंवा जी परिस्थिती आपण बदलू शकत नाही किंवा जे आपल्या हाताबाहेर आहे त्याची काळजी किंवा दुःख करत बसण्याचा काही अर्थ नाही. हा एक भाग झाला. आणि उद्याचा भविष्यकाळ हा पूर्णपणे अंधारात आहे, नाही का. फ्युचर इज ऑलवेज इन डार्क असं म्हटलं जातं. कारण उद्या काय घडेल हे कुणालाही काही सांगता येत नाही. उद्या समजा भूकंप झाला, माझं घर जमिनीमध्ये गाडलं गेलं किंवा एखादं वादळ आलं, सगळं काही उडून गेलं, आग लागली, पावसामध्ये बुडून गेलो, महापूर आला, काहीही होऊ शकतं. इथं बसल्या बसल्या माझ्या डोक्यावर पंखा चालू आहे, तो पंखा पडला आणि मी जागच्या जागी गेलो. काय वाटेल ते घडू शकतं. आणि म्हणून भविष्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नसल्यामुळे भविष्याबद्दल उगीचच काळजीही करू नये आणि उगीचच नाही त्या भानगडीही करू नये किंवा प्लॅनिंगही करत बसू नये. मी अमकं करीन, मी तमकं करीन. अहो, इथं आपल्या जगण्याचंच नक्की नाही आहे, तर आपल्या या प्लॅनिंगला किंवा कल्पनांना काय अर्थ राहतो. मग रामदास स्वामींना असं म्हणायचं आहे की आजचा जो वर्तमान काळ तुझा या दोन्ही गोष्टी, भूतकाळाची काळजी आणि भविष्याची चिंता करण्यामध्ये जो वाया चालला आहे तो तू सत्कर्मी लाव, सत्कारणी लाव. आणि मग वर्तमान काळ कसा मला आनंदात घालवता येईल, आत्ता या क्षणी मी नेमकं काय करू म्हणजे मला उद्या चांगले दिवस येतील, याचा माणसाने विचार केला पाहिजे, नाही का. मग इथे आणखीन एक समर्थ आपल्याला सूचना करतायत की आपल्या मनामध्ये ही जी देहबुद्धी पक्की ठासलेली आहे, नाही का. मी देह आहे या कल्पनेमध्येच आपण आहोत आणि या देहबुद्धीमुळे आपण त्या देहाच्याच अवतीभोवती किंवा देहासाठीच सगळ्या गोष्टी करत असतो. आणि आपल्या हातून जे काही कर्म घडतं ते या देहाच्या सुखासाठी, देहाच्या आवश्यकतांसाठी, देहाच्या गरजांसाठी या गोष्टी आपल्या हातून घडतात. मग आता इथे समर्थ काय म्हणतात की देह म्हणजे मी आहे ही आपली जी मनाची ठाम समजूत आहे, मुळात तीच आपल्याला बदलायची आहे. देह म्हणजे मी नाही असं आपल्याला समजायचं आहे. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. आत्मा म्हणजे मी हे आता आपल्याला ठाम समजूत करून घ्यायची आहे. आता बघा, गंमत अशी आहे की जेव्हा आपला पाय दुखतो तेव्हा आपण काय म्हणतो, माझा पाय दुखतो. म्हणजे सांगणारा मी कुणीतरी वेगळा आहे आणि माझा पाय म्हणजे पाय हा वेगळा काहीतरी आहे. माझा हात दुखतो म्हणजे मी वेगळा आहे आणि हात वेगळा आहे. माझं डोकं दुखतं म्हणजे मी वेगळा आहे आणि डोकं वेगळं आहे. असं जर आपण शरीराच्या प्रत्येक भागाचं वर्णन केलं तर हात म्हणजे मी नाही, पाय म्हणजे मी नाही, डोकं म्हणजे मी नाही, पाठ म्हणजे मी नाही, असं होता होता हे शरीर म्हणजे मी नाही. मग मी कोण आहे? या शरीरामध्ये राहून या शरीराकडे त्रयस्थपणे पाहणारा जो मी आहे, तो या शरीराला चालवणारा, नाही का, या शरीरावर राज्य करणारा, या शरीराला घडवणारा, या शरीराला बिघडवणारा, नाही का. आता घडवणं म्हटलं की बिघडवणं आलंच. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात.
चांगली बाजू असते, वाईट बाजू असते. एखादा माणूस घडतो आहे म्हटलं की दुसरा बिघडतो आहे. एखादा सुखी आहे म्हटलं की दुसरा दुःखी आहे. एखादा आनंदात आहे म्हटलं की दुसरा रडतो आहे. हे आलंच ओघाने. म्हणजे ही जी काही आपल्या देहाची जडणघडण होते आहे, ती जडणघडण होण्यामध्ये मी कुणीतरी वेगळा आहे आणि मी तटस्थपणे किंवा त्रयस्थपणे त्या देहाकडे अलिप्तपणाने पाहतो आहे, तो मी आहे. म्हणजेच देह म्हणजे मी नसून त्या देहाला चालवणारा आत्मा मी आहे. अशी आत्मबुद्धी जेव्हा आपली काम करू लागेल त्यावेळेला देहाच्या वेदना, दुःख, आजारपण याचा आपल्या मनावर परिणाम होणार नाही. आज काय होतं आहे, आपल्याला जरासं कुठं खुटकन दुखायला लागलं, कुठं लागलं, काही खरचटलं की आपल्याला त्रास होतो. का? कारण देहबुद्धी भक्कम आहे म्हणून. पण देहबुद्धी जशी जशी क्षीण होत जाईल आणि आत्मबुद्धी जशी जशी वाढत जाईल तसतसं देहाला काहीही जरी झालं तरी त्याचं काही आपल्याला वाटणार नाही. कबीराचा एक सुंदर किस्सा इथे सांगतो मी. कबीर महाराज एकदा भर चौकात रामाचं भजन करण्यामध्ये मग्न झाले होते आणि ते त्या भजनामध्ये इतके तल्लीन झाले होते की एक कुत्रा येऊन त्यांच्या मांडीचा लचका तोडून गेला आणि त्या मांडीतून भळाभळा रक्त वाहू लागले. रस्त्यावर येणारे जाणारे लोक पाहून आश्चर्य व्यक्त करत होते. कुणीतरी त्यांना जागवलं, त्यांच्या समाधी अवस्थेतून त्यांना बाहेर आणलं आणि म्हणाले, महाराज ये क्या हो गया आपके पाँव में? कबीर महाराज म्हणाले, कुत्ता जाने और वो चमड़ी जाने, मैं तो मस्त अपने राम में. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ते राम भजनामध्ये इतके तल्लीन झाले होते, त्यामुळे आपल्या देहाचं काय चाललं आहे किंवा देहाला काय यातना होत आहेत इकडे त्यांचं लक्षही नव्हतं. आणि हेच रामदास स्वामींना शेवटच्या ओळीमध्ये सांगायचं आहे की असा विदेही अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही जगाल, म्हणजे देहात असूनसुद्धा त्या देहाबद्दल आपल्याला जेव्हा काळजी, यातना, दुःख होणार नाही, तेव्हाच आपण विदेही अवस्थेमध्ये जगत जाऊ आणि अशा जगताना आपल्याला मुक्ती मिळाल्याचा आनंद मिळेल. आणि म्हणून रामदास स्वामींना इथे सांगायचं आहे की विवेक करावा आणि देहबुद्धी सोडून द्यावी. आता विवेक करावा म्हणजे नेमकं काय करावं? तर देह हा अनात्मा आहे आणि त्या देहाला चालवणारा आत्मा मी आहे. हा आत्मानात्म विवेक करावा आणि देहावरची आपली आसक्ती किंवा देहावरचं आपलं प्रेम, देहावरची आपली सारखी असलेली काळजी, या सगळ्या गोष्टी हळूहळू सोडून द्याव्या आणि देहाला नगण्य समजावं किंवा तुच्छ समजावं. आहे बुवा, महाराजांचं एक वाक्य मला फार आवडलं, असलं तर असू द्या, नसलं तर नसू द्या. म्हणजे आपण अमुक एक गोष्ट आहे म्हणून त्याचा आनंदही मानायचा नाही आणि अमुक एक गोष्ट नाही म्हणून त्याचं दुःखही मानायचं नाही. म्हणून महाराज काय म्हणतात, असलं तर असू द्या, नसलं तर नसू द्या. किंवा जैसे हमें हमारा राम रखे हम उसमें आराम से रहे, असं कबीर महाराज जे म्हणतात त्याप्रमाणे आपण वागायचं. किंवा तो राम ठेवील तसा मी जगेन, राम इच्छा राम करता, असं जर आपण सतत आपल्या मनाला बजावत विवेक करू लागलो तर आपल्याला देहामध्ये असूनसुद्धा विदेही अवस्थेमध्ये जगल्यासारखं होईल. आणि मग आपण या शोक, दुःख, चिंता, काळजी या सगळ्या यातना, कटकटी, त्रास, आजारपण, दुःख याच्यातून आपण मुक्त होऊ आणि खऱ्या अर्थाने आपण जिवंतपणेच ही मुक्ती भोगू शकू. आता वास्तविकपणे मुक्ती ही काही मेल्यावर मिळते असं नाही. तर आपण जेव्हा या सगळ्या गोष्टी मनातून काढून टाकतो, मन स्वच्छ करतो, मन निर्भेळ करतो, मन पवित्र करतो, तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने मुक्ती मिळते. आणि ही मुक्ती किंवा हा मुक्तीचा सोहळा आपल्याला जिवंतपणेच अनुभवायचा आहे. आणि रामदास स्वामी आपल्याला हाच अभ्यास करा असं शिकवतात. देहाचं भान नाहीसं होणे आणि आत्मभान जागृत होणे म्हणजेच विदेही अवस्था. आणि ती विदेही अवस्था आपण लवकरात लवकर प्राप्त करून घ्यावी
अशी आपण अभ्यास करण्याची सुरुवात तरी निदान करूया. जय जय रघुवीर समर्थ.